नमस्कार, मी आता चाळीसगावला आलेलो आहे. चाळीसगाव येथे नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहे. त्या 2 तारखेला निवडणुका आहेत. हा आहे आझाद पवार, तरुण कार्यकर्ता आहे जो आता निवडणूक लढवित आहे आणि आपण आता त्याच्याशी गप्पा मारून घेणार आहोत. का त्याने अट्टहास केलेला आहे, तो स्वतः प्रचार करत आहे. त्याच्याबरोबर असतात निकम सर यांच्या मार्गदर्शनाखाली तो प्रचार करत आहे. संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे सर निर्भय महाराष्ट्र पार्टी यांच्या नेतृत्वात हा निवडणूक लढवित आहेत. सो आपण जाणून घेणार आहोत त्याच्याकडूनच का त्याने अट्टहास केलेला आहे निवडणूक लढविण्याचा. नमस्कार, विनय कोटदे व्लॉग्समध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मी आता आलेलो आहे चाळीसगावला. निवडणुकीचं जे आहे ती सुरुवात झालेली आहे आणि निवडणूक म्हणजे काय हो, तर हा आहे लोकशाहीचा उत्सव. लोकशाहीचा उत्सव प्रत्येकाने सहभागी घेतला पाहिजे आणि एक असाच एक कार्यकर्ता भेटलेला आहे मला, जो रस्त्यावर उभा आहे. पाहू शकतो, याने लिहिलेलं आहे इथे, आपले चाळीसगाव आपली जबाबदारी, मालक मालक जनताच मालक. जरा एक अभिनव कल्पना आहे यांची प्रचाराची आणि मला खरंच कौतुक वाटतो अशा तरुणाचं, जो ही जी लोकशाहीचा उत्सव जो आहे तो साजरा करण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरलेला आहे. आणि आजकाल एवढे बलाढ्य पक्ष आहेत, तर त्याचा असा एवढासा हा मुलगा काय टिकावं लागेल हो, परंतु इच्छाशक्ती. आणि आज विशेष म्हणजे संविधान दिन आहे. संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे लोकशाहीला निवडणूक लढवण्याचा आणि जिंकण्याचा आणि जनतेला ची सेवा करण्याचा. आणि आता ज्या रोडवर मी जो उभा आहे ना, पाहू शकतो या रोडाची अवस्था काय आहे. तो ह्या रोड असा पाहिजे का, तर बिलकुल नको. रोड कसा पाहिजे, अतिशय स्वच्छ, जेणेकरून सर्व वाहनांना तिथे व्यवस्थित जाता येईल. परंतु काय व्यवस्था आहे आणि काय अवस्था आहे बघू शकतो आपण. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, योग्य तो उमेदवार आपण निवडून दिला पाहिजे जो काम करेल. आणि हा इंटरव्ह्यू जो आहे ना तो रस्त्यावर होतो आहे. सो माझ्यासमोर सोबत आहे आता उमेदवार जो निवडणूक लढवायच्या तयारीत आहे आणि त्याने फॉर्म पण भरलेला आहे, ज्याचं नाव आहे आझाद पवार. आझाद, तुझं स्वागत आहे विनय कोटदे व्लॉग्सला आणि शुभेच्छा तुला. आणि काय कल्पना आहे तुझी आणि तू का निवडणुकीला उभं तर राहतोय आणि तुला काय वाटतं, एवढे मोठे बलाढ्य पक्ष उभे आहेत तुझ्यासमोर आणि तू कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढतो आहेस? मी आता सर्वच सांगतो तुम्हाला की माझी जेव्हा 2014पासून मोदीजी आले सुरुवात तेव्हापासूनच झाली. मला त्याच्या पहिले पॉलिटिक्समध्ये बाकी काहीच गोष्टी समजत पण नव्हत्या आणि इंटरेस्ट पण नव्हता. पण मग जेव्हापासून मोदीजी आले की एक नवीन लहर होती की अब की बार मोदी सरकार, ते एक म्हणजे बदलच करून टाकून नवीन काहीतरी गोष्टी एकदम असं दाखवत होते. म्हणजे सगळं सोशल मीडिया हे ते, पण आपल्याला तेव्हा माहीत नव्हतं की प्रोपगेंडा काय असतो, सोशल मीडियाचं टीम काय मागे काम करते ते नाही माहीत होतं आपल्याला या गोष्टी. पण मग वाटायचं की काहीतरी नवीन माणूस आलेला आहे आणि देशासाठी म्हणतोय की मी देश नाही बिकणे दूंगा, हे नाही ते नाही. मग या गोष्टी ते तरुणांना आणि सगळं पूर्ण भारतीयांना त्यांनी फॅन केलं होतं म्हणजे एक प्रकारे. तसं मी पण त्यांच्या वेळेला फॅन झालो. आम्ही मोदीजींना पाहून आमच्या इथले आमदार खासदारांना मत दिले आणि ते निवडून पण आले. असं सगळ्या ठिकाणी झालेलं. आत्ता इथेच चालू आहे, त्यांच्या नावाने खालचे निवडून येतात, तसंच चालू आहे. पण आता काही कामांमध्ये ॲग्री नाही येत आम्ही त्या गोष्टीशी. मग ते होत गेलं, मग हळूहळू समजत गेलं. मी अभ्यास करतो, MPSCचा स्टुडंट आहे मी अभ्यास करता समजत गेलं कसं राहतं काय. आणि जो इतिहास आम्हाला शिकवला गेला त्याच्या व्यतिरिक्तच काही गोष्टी आम्हाला कळाल्या अभ्यास करताना. तसे शिक्षक पण भेटले. मग जसे आमचे तुषार निकम सर म्हणा किंवा बाकी सर म्हणा, टीचर माझे, तर मग ते विचार बदलत गेले आणि जे खरं इतिहास होता तो आत्मसात मायामध्ये झाला इंटरनली. मग ते बाहेर निघायला लागला आपोआप. कारण राजकारण हा अशी गोष्ट आहे की ते तुमच्या डोक्याच्या टोपीपासून तर पायाच्या चपलीपर्यंत सर्व काही ठरवतं, हे याच्यातून सांगायचं आहे. मग तो कोणताच असा सेक्टर नाही, कोणताच असं डिपार्टमेंट नाही ज्याला राजकारण म्हणजे हे करत नाही बा. आहे का कोणता असं? कोणतंच नाही. शिक्षण असो, तुम्ही हेल्थकेअर घ्या किंवा कोणतंही घ्या, त्याच्यामध्ये राजकारण डायरेक्टली इनडायरेक्टली घुसलेलं आहे. तर हेच सांगायचं आहे की राजकारण तुमच्या याच्याशी आणि तुम्ही राजकारणाशी डायरेक्टली इनडायरेक्टली कनेक्टेड आहात, तर तुम्ही का राजकारणाशी इतक्या दूर पळता? लोक म्हणतात की माझा राजकारणाशी काही संबंध नाही. अहो पण ते तुमच्याशी जुळून गेलेलं आहे ना. एक्झॅक्टली. आणि यू शुड बी इन द सिस्टम टू चेंज द सिस्टम असं म्हटलं जातं नेहमी. जर तुम्ही सिस्टमचं पार्ट झालं नाही तर तुम्हाला तो सिस्टम चेंज करता येणार नाही. तुम्ही बाहेर बसून काय एवढ्या गप्पा करतात, त्याचा काहीच फायदा नाही आहे. जोपर्यंत तुम्ही सिस्टममध्ये येणार नाही, सिस्टमचा पार्ट होणार नाही आणि तुमची जी इच्छा आहे त्या देश बदलायला पाहिजे, तर देश कसा बदलेलो? आपल्या आजूबाजूचा परिसर जेव्हा बदलेल तेव्हा तो हळूहळू देश बदलेल. सो आता या मित्राने सुरुवात केलेली आहे. तो त्याच्या प्रभागातून निवडणूक लढायला उभा राहतो आहे आणि कोणीही असं मोठं असं पाठबळ नसताना देखील
निर्भय महाराष्ट्र पार्टी जी त्यांची पार्टी आहे त्याचा ते अधिकृत उमेदवार आहे आझाद पवार. त्याचं नाव पण बघा, त्याचं नाव जरी ज्ञानेश्वर असलं तरी त्याला आझाद स्वतःला म्हटलेलं आवडतं. त्याच्यातच त्याची जी क्रांतीची ज्योत आहे ती दिसून येते आपल्याला. आणि आता चाळीसगावकर जनता ह्या युवकाला साथ देईल का हा एक मोठा प्रश्न आहे. त्याचं उत्तर 2 तारखेला जनता देईल आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला दिसेलच. आणि त्याची पद्धत पण बघा, निवडणूकचा प्रचार करायची, साईनबोर्ड घेऊन उभा येतो आणि मालक मालक जनताच मालक, मतदारांनो राबवा अभियान, पैसे न घेता करा मतदान. किती छान संदेश दिलेला आहे. सो बघूया या संदेशाचा मतांमध्ये परिवर्तन होतं का. आझादशी आपण गप्पा मारणार आहोत अजून. यस आझाद, काय म्हणशील तू? बघा, आज संविधान दिनामुळे मी सकाळपासून आज संविधान घेऊन फिरतोय आणि सांगतो पण आहे की संविधानाचा रेफरन्स देऊन सांगतोय. प्रत्येक गोष्ट संविधानामध्ये लिहिलेली आहे. तुम्ही फक्त जागरूक व्हा, कारण संविधान म्हणतं की मैं तेरे हर तकलीफों का एक मुकम्मल जवाब हूँ, कभी वक्त मिले तो पढ़ना मुझे, मैं भारत का संविधान हूँ. तर त्या या संविधानाच्या बेसवरच मी पूर्ण ही निवडणूक लढतोय. त्याचे पाणी भेटलं पाहिजे, स्वच्छ हवा पाहिजे, तुमचा जीवनाचा अधिकार काय आहे ते सर्व लिहिलेलं आहे. ते हे सांगायचं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शासनकर्ती जमात बना, कारण तुम्हाला सिस्टममध्ये घुसल्याशिवाय ते काही आतल्या गोष्टी समजणार नाहीत. सर, हा एक युवक इथे उभा राहतोय आता निवडणुकीला, विद्यार्थी आहे. काय म्हणाल तुम्ही? आता रॅन्डम आलेले आहे ते थांबलेले आहे, काय म्हणाल तुम्ही याच्याकडून का याने जे पाऊल उचललेलं आहे धाडसाचं, तुम्ही साथ द्याल का चाळीसगावकर म्हणून? चांगलं आहे ना, काही हरकत नाही ना. हरकत नाही, साथ देणार तुम्ही? देऊ ना, साथ देऊ ना, का न द्यायला काय झालं. क्या बात आहे. सो स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार, तरुण उमेदवार आपण नेहमीच संधी दिली पाहिजे. नमस्कार, मी आझाद पवार. मला आझाद पवार नावाने पूर्ण चाळीसगावकर आणि बाकी काही सहकारी पण ओळखतात. माझं पूर्ण नाव आहे ज्ञानेश्वर राजेंद्र पवार. मी या 7 नंबर प्रभागातून उभा आहे. जो माया मागे दिसतोय हे हॉस्पिटलसह बसलेलं लक्ष्मीनगर नारायणवाडीतला एरिया आहे हा. तर इथे माया वार्डामध्ये कोर्ट पण येतं, बसस्टँड पण येतं आणि पूर्ण हॉस्पिटल पण याच वार्डामध्ये येतात. तर माझा अनुक्रमांक आहे, नाव पहिले सांगतो, आझाद असं नाव असणार आहे बॅलेट पेपरवर, आझाद ज्ञानेश्वर राजेंद्र पवार. अनुक्रमांक 4, निशाणी आहे CCTV कॅमेरा, जो जनतेचा तिसरा डोळा म्हणून काम करणार आहे, पारदर्शकतेचं प्रतीक आहे, हे याच्यातून सांगायचं आहे. आणि मी निर्भय महाराष्ट्र पार्टीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून उभा आहे या इथे. आमच्या पार्टीचे जे अध्यक्ष आहेत माननीय जितेंद्र भावे सर आणि उपाध्यक्ष आहेत तुषार निकम सर, यांच्या नेतृत्वात मी हे मोहीम राबवते आणि हे काम चालू आहे आमचं. आपला प्रभाग आपली जबाबदारी या मोहिमेअंतर्गत आम्ही हा प्रभाग सुधारवण्याचा मोहीम हाती घेतलेली. जय हिंद. अतिशय कष्ट करणारा मुलगा आहे, मेडिकलवर काम करतो आणि सुशिक्षित आहे. सो आता प्रश्न आहे, चाळीसगावकर याला साथ देतील का? सो आपण बघूया आणि रिझल्ट आहे तो पण आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणणार आहोत. आझाद, तुला शुभेच्छा आणि तुला यश मिळो हीच आशा करतो. धन्यवाद.